नमस्कार. आज आपण सत्र 4 बघतोय. तर आपण प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहात? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचाररूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. प्रेयर 2, प्रार्थना 2. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची, समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी, अशी ही माझी मनापासून इच्छा आहे. तर आपण सत्र 4 बघतोय, जे 22 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आलं होतं. तर रा म्हणतात, मी रा आहे. अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधत आहे. डॉन प्रश्न विचारतोय, मागील सत्र संपवताना मी एक प्रश्न विचारला होता. तो उत्तरासाठी खूपच मोठा होता. तो प्रश्न पिरामिडच्या आकाराशी आणि त्याचा दीक्षा प्रक्रियेशी असलेल्या संबंधाशी निगडीत होता. हा प्रश्न विचारण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? इथे डॉन विचारतो आहे, की मागच्या सत्रात जी आपण चर्चा करीत होतो, पिरामिडच्या आकाराबद्दल आणि त्याची दीक्षा प्रक्रियेबद्दल, तो प्रश्न पुन्हा आपण इथे विचारू शकतो का? ही वेळ आहे, ही ती योग्य वेळ आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. होय, तो प्रश्न विचारण्यासाठी ही योग्य वेळ अवकाश आहे. पिरामिडच्या आकाराचा दीक्षा प्रक्रियेवर काही परिणाम होतो का? असं डॉननी विचारलं. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. मागील सत्रातील प्रश्नाची सुरुवात करतानाच तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्मृती संकुलात म्हणजे मेमरी कॉम्प्लेक्स त्या आकाराचा पहिला उपयोग आधीच नोंदवून ठेवला आहे. हा उपयोग शरीर संकुलाच्या दीक्षेशी संबंधित होता. आत्म्याची दीक्षा हा अधिक काळजीपूर्वक रचलेला दीक्षा प्रकार होता. विशेषतः ज्या वेळ अवकाश गुणोत्तरांमध्ये दीक्षा घेणारी व्यक्ती स्वतःला स्थित पावत असे. त्या संदर्भात ही रचना अधिक बारकाईने केली गेली होती. जर तुम्ही माझ्यासोबत तथाकथित पिरॅमिड आकाराची बाजू कल्पनेने पाहिली आणि या त्रिकोणाचे मानसिकरित्या 4 समान त्रिकोणांमध्ये विभाजन केले, तर तुम्हाला असे आढळून येईल की चारही बाजूंवर पहिल्या पातळीवर होणारा त्रिकोणांचा छेदनबिंदू एका क्षितिजा समांतर प्रतलामध्ये हिऱ्याचा आकार तयार करतो. या प्रतलाचा मध्यभाग हेच ते योग्य स्थान आहे, जिथे अनंत आयामांमधून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जा आणि मन, शरीर, आत्मा संकुलाची विविध गुंफलेली ऊर्जा क्षेत्रे यांचा संगम होतो. अशा प्रकारे याची रचना केली गेली होती की दीक्षा घेणारी व्यक्ती आपल्या मनाच्या सहाय्याने बुद्धिमान अनंतताकडे जाणारे हे आपण याला प्रवेशद्वार म्हणू शकतो, पाहू शकेल आणि त्यानंतर त्या ऊर्जेचे वहन करू शकेल. तर या विशिष्ट आकाराची रचना करण्यामागे हा दुसरा उद्देश होता. तर इथे रा म्हणत आहे,
शरीर संकुलाच्या दीक्षेपेक्षा आत्म्याची दीक्षा जास्त महत्वाची होती. पिरामिडच्या आकाराची कल्पना तुम्ही म्हणजे पिरामिडच्या आकाराची तुम्ही कल्पना करा. हा इथे मी पिरामिड दाखवते आहे. तर याला जर 4 समान भागांमध्ये आपण विभाजित केले आणि इथून एक रेष घातली तर हे एक डायमंडच्या शेपचे दिसत आहे. म्हणजे हे इंटरसेक्शन पॉइंट झालं. आणि हा पूर्ण आकार डायमंडच्या शेपचा तयार होतो. इथे ह्या पिरामिड मध्ये म्हणजे ह्या इंटरसेक्शन पॉइंट वरती अनंत आयामांमधून ऊर्जा प्राप्त होते. ती ऊर्जा आणि दीक्षा घेणाऱ्याची ऊर्जेशी सुसंगत होते. म्हणजे दीक्षा घेणारी व्यक्ती मनाच्या सहाय्याने म्हणजे ध्यानस्थ अवस्थेत बुद्धिमान अनंतताकडे त्याच्या गेटवे मधून बघू शकेल आणि ती ऊर्जा फोकस करू शकेल म्हणजे चॅनलाइज करू शकेल. त्यासाठीच पिरामिडची अशी रचना करण्यात आली होती. आता डॉन विचारतोय, तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही आणखी काही तपशील देऊ शकतो का? हे रा विचारत आहे. तर माझ्या समजण्यानुसार दीक्षा घेणारी व्यक्ती पिरामिडच्या मध्य रेषेवर स्थित असणे अपेक्षित होते. परंतु ती व्यक्ती तळापासून काही विशिष्ट उंचीवर असायला हवी होती आणि ही उंची त्या छेदन बिंदूद्वारे निश्चित केली जात असे. जो छेदन बिंदू पिरामिडच्या प्रत्येक बाजूचे 4 त्रिकोणांमध्ये विभाजन केल्यावर तयार होणाऱ्या 4 त्रिकोणांच्या संगमामुळे निर्माण होत असे. हे बरोबर आहे का? तर इथे डॉन विचारतो आहे की जी दीक्षा घेणारी व्यक्ती पिरामिडच्या मध्य रेषेवरती स्थित होती म्हणजे ही रेषा इथे इथे या इंटरसेक्शन पॉइंट वरती आणि तळापासून काही ठराविक उंचीवर होती. ही उंची त्या छेदन बिंदूद्वारे म्हणजे इंटरसेक्शन पॉइंटद्वारे निश्चित केली जात होती का? तो छेदन बिंदू पिरामिडच्या प्रत्येक बाजूचे 4 त्रिकोणांमध्ये विभाजन केल्यावर तयार होणाऱ्या 4 त्रिकोणांच्या संगमामुळे निर्माण होत असे का? तर इथे रा म्हणतात हे बरोबर आहे. मग आता डॉन विचारतोय, तर या टप्प्यांवर ऊर्जेचे असे एक केंद्रीकरण होते जे आपल्या आयामांच्या संदर्भात अतिरिक्त आयामी असते. माझे म्हणणे बरोबर आहे का? यावर रा म्हणतात, तुम्ही जे कंपनशील ध्वनी समूह वापरू शकता, तथापि ते पूर्णपणे आणि तंतोतंत बरोबर नाही. कारण अतिरिक्त असे कोणतेही आयाम अस्तित्वात नाही. त्याऐवजी आम्ही बहुआयाम हा शब्द वापरण्यास पसंती देऊ. म्हणजे इथे रा म्हणत आहे, की अतिरिक्त आयाम हे हे म्हणणे बरोबर नाहीये. त्याला आपण बहुआयाम म्हणूया म्हणजे मल्टी डायमेन्शन. म्हणजे ह्या युनिव्हर्समध्ये अतिरिक्त हा शब्द, एक्स्ट्रा हा शब्द आहेच नाही, अस्तित्वातच नाहीये. आता डॉन विचारत आहे, दीक्षा विधीच्या परिणामकारकतेमध्ये पिरामिडच्या आकाराची काही भूमिका असते का? दीक्षा विधी म्हणजे इनिशिएशन प्रोसेस मध्ये पिरामिडच्या आकाराची पण काही भूमिका असते का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. प्रत्येक आकाराच्या पिरामिडमध्ये बुद्धिमान अनंतताच्या प्रवाहाचा स्वतःचा असा एक विशिष्ट बिंदू असतो. त्यामुळे शरीराच्या खाली किंवा वर ठेवता येईल असा एखादा अगदी लहान पिरामिड सुद्धा बुद्धिमान अनंतताच्या प्रवेश बिंदूंच्या संदर्भात शरीराची स्थिती कशी आहे यावर अवलंबून विशिष्ट आणि विविध प्रकारचे परिणाम घडवून आणतो.
दीक्षाविधीच्या उद्देशासाठी पिरामिडचा आकार इतका मोठा असणे आवश्यक होते की त्यातून अतिविशालतेची जाणीव निर्माण व्हावी, जेणेकरून बहुआयामी बुद्धिमान अनंतवताचा प्रवेश बिंदू त्या वाहकामध्ये पूर्णपणे व्यापून राहील आणि तो भरून टाकेल आणि त्या वाहकाचे संपूर्ण शरीर या केंद्रित क्षेत्रामध्ये विसावू शकेल. शिवाय उपचारांच्या उद्देशासाठी हे देखील आवश्यक होते की तो वाहक आणि त्या व्यक्तीवर उपचार करायचे आहेत ती व्यक्ती दोघेही त्या केंद्रित बिंदूंच्या आत विसावू शकते. म्हणजे इथे राहाला म्हणायचे आहे की प्रत्येक आकाराच्या पिरामिडमध्ये इंटेलिजंट इन्फिनिटी म्हणजे बुद्धिमान अनंततेचा प्रवाह म्हणजे फ्लो चा एक बिंदू असतो. त्यामुळे शरीरावर किंवा खाली देखील शरीर शरीराच्या वरती किंवा खाली देखील ठेवता येईल असा एवढा लहान पिरामिड सुद्धा बुद्धिमान अनंततेच्या ऊर्जेची कनेक्ट करून शरीराची स्थिती जाणून घेऊन त्यावर वेगळे परिणाम देऊ शकतो. दीक्षाविधीसाठी पिरामिडचा आकार इतका मोठा असणे आवश्यक होते की त्यातून मल्टी डायमेन्शन म्हणजे बहुआयामांमधून आलेली ऊर्जा सगळ्या दिशांनी प्रभावित होऊन उपचार करता आणि उपचार घेणारा त्या विशिष्ट बिंदूंच्या आत सामावू शकतील म्हणजे विसावू शकतील एवढं मोठं ते असायला. आता यानंतर डॉनचा प्रश्न आहे, गिझा येथील तो विशाल पिरामिड या उद्देशासाठी आजही वापरण्यायोग्य आहे का? आता तो कार्यरत राहिलेला नाही. इथे डॉन गिझा पिरामिड बद्दल विचारत आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. इतर अनेक पिरामिड रचनांप्रमाणेच तो पिरामिडही एखाद्या बेसुऱ्या पियानो सारखा झाला आहे. हे वाद्य ज्याप्रमाणे एखादी धून वाजवते त्याचप्रमाणे तो पिरामिडही ती धून वाजवतो, पण ती धून अत्यंत बेसुरी आणि निकृष्ट असते. त्यातील विसंवाद संवेदनशील मनांना अस्वस्थ करतो. आता तिथे केवळ त्या प्रवाहाची एक छाया किंवा अवशेषच उरला आहे. याचे कारण म्हणजे त्या प्रवाहाच्या बिंदूंचे झालेले स्थलांतर आणि हे स्थलांतर तुमच्या ग्रहांच्या बदलत्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे घडले आहे. तसेच ज्या लोकांनी या दीक्षाविधी आणि उपचारांच्या जागेचा वापर कमी करुणापूर्ण उद्देशांसाठी केला त्यांच्या विसंवादी कंपन समूहांमुळे ही ही स्थिती निर्माण झाली आहे. तर इथे रा म्हणत आहे, इतर अनेक पिरामिड सारखा हा गिझा पिरामिड देखील बेसुरा पियानो सारखा झालेला आहे. जशी वाद्य बेसुरी धून वाजवते तसेच पिरामिडचा प्रवाह आता संवेदनशील राहिलेला नाही, तो उलट मनाला अस्वस्थ करतो. त्याचे कारण आहे की प्रवाहाच्या बिंदूंचे जे स्थलांतरण झाले आहे, म्हणजे जिथून ऊर्जा यायची ते बिंदू आता बदललेले आहेत आणि आता ग्रहांच्या बदलत्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे हे घडले आहे. त्यामुळे उपचार घेणारे आणि आणि तसेच उपचार घेणारे किंवा उपचार देणारे जे आहेत त्यांच्यात देखील डिसहार्मोनी म्हणजे त्यांच्यामध्ये लेस कंपॅशन उरल्या, ते करुणापूर्ण राहिले नाही. त्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. आता डॉन विचारत आहे, आजच्या काळात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून एखादा पिरामिड बांधणे, त्याची योग्य प्रकारे मांडणी करणे आणि त्याचा वापर करणे शक्य होईल का? तर डॉन म्हणत आहेत, उपलब्ध साहित्यातच आपण एखादा पिरामिड तयार करू शकतो. यावर रा म्हणतात, मी रा आहे. पिरामिड रचना बांधणे तुमच्यासाठी नक्कीच शक्य आहे. वापरलेले साहित्य महत्वाचे नाही, केवळ काल अवकाश संकुलांचे गुणोत्तरच महत्वाचे आहे. तथापि दीक्षा आणि उपचारांसाठी या रचनेचा वापर करणे हे असे
कार्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहकांच्या आंतरिक शिस्तीवर पूर्णपणे अवलंबून असते. म्हणजे इथे रा म्हणत आहे की ते शक्य आहे, साहित्य महत्वाचे नाहीये, केवळ काल अवकाश संकुलांचे मेळ महत्वाचे आहे. तसेच उपचारक आणि त्यांच्या शिस्त म्हणजे माइंड बॉडी बॉडी कॉम्प्लेक्स यांचे योग्य प्रकारे सराव ही महत्वाची आहे. तर मग माझा प्रश्न असा असेल की आज या ग्रहावर असे काही व्यक्ती अवतरित आहेत, ज्यांच्याकडे तुमच्या सूचनांचा वापर करून स्वतः बांधलेल्या पिरामिडमध्ये रचना उभारण्यासाठी आणि दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेली आंतरिक शिस्त असेल आणि जे कदाचित हे कार्य पुन्हा करू शकतील. आज या ग्रहावर कोणत्याही व्यक्तीला साध्य करता येण्यासारख्या गोष्टींच्या कक्षेत हे कार्य येते का? की यासाठी उपलब्ध असलेला कोणीही व्यक्ती सध्या अस्तित्वात नाही. म्हणजे डॉन विचारत आहे, या ग्रहावर अशी काही व्यक्ती अवतरित आहेत का? म्हणजे इन्कार्नेट झाले आहेत का? की त्या तुमच्या सूचनांचा वापर करून हे कार्य पुन्हा सुरू करू शकतील आणि ज्यांच्यामध्ये आंतरिक शिस्त असेल हे कार्य करण्यासाठी. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुम्ही ज्या लोक तुम्ही ज्यांना लोक म्हणता, असे काही व्यक्ती नक्कीच अस्तित्वात आहेत. हे या विशिष्ट कालखंडात हे आव्हान स्वीकारण्यास समर्थ आहेत. तथापि आम्ही पुन्हा एकदा हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तुम्ही ज्याला पिरॅमिडचा काळ म्हणता, तो काळ आता लोटला आहे. ही रचना खरोखरच कालनिरपेक्ष आहे. तरीही ज्यावेळी आम्ही या ग्रहाला सहाय्य करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी विश्वातून येणारे ऊर्जा प्रवाह असे होते, ज्यांच्यासाठी शुद्धतेची एक विशिष्ट समज असणे आवश्यक होते. जसजसे हे ऊर्जा प्रवाह फिरत गेले आणि सर्व गोष्टींचा विकास होत गेला, तसतशी शुद्धतेची ही समज बदलून आता ती अधिक प्रबुद्ध दृष्टिकोनात रूपांतरित झाली आहे. त्यामुळे तुमच्या लोकांमध्येच आजच्या काळात असे काही व्यक्ती आहेत, ज्यांची शुद्धता ही आधीपासूनच बुद्धिमान अनंतताशी एकरूप आहे. कोणत्याही संरचनांचा वापर न करता उपचारक रुग्ण उपचार मिळवू शकतो. आणखी आपण आणखी काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलू शकतो. तर राचं इथे म्हणणं आहे, असे काही व्यक्ती तुमच्या ग्रहावरती आहेत. तुम्ही ज्याला पिरॅमिडचा काळ म्हणताय, तसे ही रचना टाइमलेस आहे. म्हणजे ही कालनिरपेक्ष रचना आहे. ज्यावेळी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी जी ऊर्जा प्रवाह म्हणजे फ्लो ऑफ एनर्जी म्हणू आपण, स्ट्रीमलाईन ज्याला म्हणतात. त्या ऊर्जा प्रवाह जो होता, त्यासाठी जी शुद्धतेची गरज होती, त्याप्रमाणे हा ऊर्जा प्रवाह देखील फिरत राहिला आणि विकास जसजसा होत गेला, शुद्धता देखील अधिक प्रभुत्व होत गेली. तसे काही व्यक्ती तुमच्या ग्रहावर आहेत, ते उपचारक म्हणून कार्य करू शकतात. तर यावर डॉन म्हणतोय, जर आम्ही उपजत क्षमता असलेल्या या व्यक्तींना उपलब्ध करून देऊ शकलो, तर तुम्हाला उपचारांची तंत्रे शिकवणे शक्य होईल का? त्या डॉनचं म्हणणं आहे, की आम्ही जर अशी व्यक्ती उपलब्ध करून दिली, तर तुम्ही त्यांना आपले तंत्र, उपचाराचे तंत्र शिकवणार का? तर यावर रा म्हणतात, मी रा आहे.
हे शक्य आहे. आम्ही हे नमूद करू इच्छितो की विविध मन, शरीर, आत्मा यांच्या जटिल रचना लक्षात घेता उपचारक, रुग्ण यांच्यातील संबंध शिकण्याच्या अनेक पद्धती योग्य आहे. आम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला विनंती करतो की तुम्ही पूर्वीच्या चक्रामधील मनाची साक्षेप साधेपणा आणि अनेक जन्मानंतरच्या त्याच मन, शरीर, आत्मा यांच्या जटिल रचनांमधील कमी विकृत परंतु अनेकदा अतिशय गुंतागुंतीच्या दृष्टिकोनांचा आणि आत्मिक प्रक्रियांचा विचार करा. आम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला अशा लोकांची कल्पना करण्यास सांगतो, ज्यांची सेवेत ज्यांची सेवेचा मार्ग निवडला आहे आणि आपले मन, शरीर, आत्मा यांचे संकुल एका आयामातून दुसऱ्या आयामात हलवले आहे. आणि असे करताना ते कधी-कधी पूर्णपणे सुप्त स्वरूपात अनेक कौशल्ये आणि समज सोबत आणतात, जे उपचारूग्ण प्रक्रियेच्या विपर्याशी अधिक जवळून जुळतात. तर इथे रा म्हणत आहेत, हे शक्य आहे. उपचारक आणि रुग्ण यांचे मानसिकरित्या जुड मा यांचे मा हे मानसिकरित्या जुडलेले असावे. कल्पना करा, की सुरुवातीला व्यक्ती चक्रांमध्ये अडकलेला असतो. मग अनेक जन्म, पुनर्जन्म घेतल्यानंतर मन, शरीर, आत्मामध्ये ते बदल घडतात. त्याला आत्मा प्रक्रिया असे म्हणतात. ज्या व्यक्तींची सेवेची भावना असते, म्हणजे सेवा करण्याची प्रकृती स्वीकारली असते, एका आयामातून दुसऱ्या आयामात स्थलांतरित केले, की त्यांचं मन, शरीर, आत्मा त्यामुळे अनेक समज आणि कौशल्य निर्माण होतात त्यांच्यामध्ये, जे कधी-कधी सुप्त अवस्थेत असतात. आणि त्यामुळे उपचारक आणि रुग्ण यांच्या प्रक्रियेशी जवळून जुळून येतात. आता प्रश्न 10 आपण डॉन विचारतोय, "मला या उपचार प्रक्रियेच्या शक्यतेबद्दल अधिक तपास करायला खूप आवडेल, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. माझी पहिली पायरी काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का?" तर इथे डॉन विचारतोय, की पहिली पायरी काय असायला पाहिजे या प्रक्रियेबद्दल? मी रा आहे. काय विचारावे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी असे सुचवू शकेन, की तुम्ही आत्ताच दिलेल्या काहीच्या गुंतागुंतीच्या माहितीचा वापर करा आणि त्यातून तपासाचे अनेक मार्ग शोधा. तुमच्या ध्रुवीकृत वातावरणात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकच आरोग्य आहे. परंतु मन, शरीर, आत्मा संकुलांच्या प्रकारांच्या अनेक लक्षणीय भिन्न विपर्यास आहेत. प्रत्येक प्रकाराने या क्षेत्रात स्वतःचे शिकवण घेतली पाहिजे. तर राय ते म्हणत आहेत, ते मी सांगू शकणार नाही. परंतु तुम्हाला जे माहीत आहे त्यातूनच नवीन मार्ग सापडतील. तुम्ही या ध्रुवीकृत वातावरणात प्रत्येकाला विविध आजार अस्तित्वात आहेत, तरीही आरोग्य एकच असतो. हे तुम्ही ओळखले पाहिजे. म्हणजे आरोग्य हे एकच आहे. तर डॉन विचारतोय, मी असे गृहीत धरतो की पहिली पायरी म्हणजे अशी व्यक्ती शोधणे, जी या जन्मात आपल्यासोबत क्षमता घेऊन आली आहे. हे बरोबर आहे का? त्यावर रा म्हणतात, "मी रा आहे, हे बरोबर आहे."
एकदा मी उपचार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड केली की तुमच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यास सहाय्य होईल हे शक्य आहे का? हे डॉन विचारतोय की अशी एखाद्या व्यक्तीची जर मी निवड केली तर तुम्ही त्या व्यक्तीला गाईड करू शकणार का? तुमची मदत होईल का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. कंपनशील ध्वनी संकुलामधील विकृतींच्या संदर्भात ते शक्य आहे. म्हणजे हो शक्य आहे. डॉन विचारतोय, तर मग मी असा तर्क करतो की निवडलेली ती व्यक्ती अनिवार्यपणे अशीच असेल जी एकाच्या नियमाशी अत्यंत सुसंवादात असेल. जरी त्या व्यक्तीला या नियमाचे कोणतेही बौद्धिक आकलन नसले, तरी ती व्यक्ती एकाच्या नियमानुसार जीवन जगत असावी. हे बरोबर आहे का? म्हणजे डॉनचं असं म्हणणं आहे की ती व्यक्ती एकाच्या नियमाशी सुसंवादित असेल, नकळत ती व्यक्ती अशी जीवन जगत असावी. यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे विधान बरोबरही आणि चुकीचेही आहे. पहिली बाजू म्हणजेच बरोबर असण्याची बाजू ही तुमच्यासारख्या प्रश्नकर्त्याला लागू पडते. ज्याच्यामध्ये तुमच्या भाषेत सांगायचे तर उपचार करण्याकडे एक विशिष्ट कल विद्यमान आहे. दुसरी बाजू म्हणजेच चुकीची चुकीचे असण्याची बाजू ही अशा लोकांच्या उपचारांच्या संदर्भात दिसून येते. त्यांच्या तुमच्या या अवकाश काळातील आभासी जगात चालणाऱ्या कृती एकाच्या नियमांचे प्रतिबिंब नसतात. तरीही ज्यांच्यामध्ये ही उपचाराची क्षमता कोणत्याही स्तरावर का असेना, तिने बुद्धिमान अनंततापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधून काढलेला असतो. ते राम म्हणत आहेत, की हे विधान बरोबरही आहे आणि चुकीचेही आहे. बरोबर म्हणजे उपचार करणाऱ्यांकडे एक विशिष्ट वेळ व विशिष्ट शक्ती किंवा एक कल असतो, जी तुमच्यासारख्या प्रश्नकर्त्याला लागू पडते. आणि दुसरी बाजू म्हणजे जी चुकीची बाजू आहे, ती म्हणजे तुमच्याकडील बहुतेक व्यक्ती ह्या विसरलेल्या आहेत. म्हणजे एकाचे नियम पाळणे त्यांना माहीत नाही. तरीही त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे. त्यांना बुद्धिमान अनंततापर्यंत म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटी पर्यंतचा मार्ग पण तरीही ते इंटेलिजंट इन्फिनिटीचा मार्ग त्यांनी शोधलेला असतो. पण त्यांना ते माहीत नसते. आता डॉन थोडा कन्फ्यूज झालाय आणि तो जिमकडे बघतोय आणि जिमला बघून तो म्हणतोय, "जिम, तुला हे समजले का? मला थोडे संभ्रमल्यासारखे झाले आहे. मला तुमचे म्हणणे अंशतः समजले. पण मला ते पूर्णपणे समजले की नाही याबद्दल मी साशंक आहे. तुम्ही हेच म्हणणे दुसऱ्या एखाद्या प्रकारे पुन्हा मांडू शकाल?" म्हणजे डॉन म्हणतोय, की "मी थोडा कन्फ्यूज झालोय. तुम्ही दुसऱ्या प्रकारे मला हे समजावून सांगू शकाल?" यावर रा म्हणतात, "या माध्यमाचे म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणजे कारलाबद्दल बोलत आहेत. तुमच्या कंपनशील ध्वनी संकुलांचे जे ज्ञान आहे, त्याचा आधार घेऊन मी हेच म्हणणे अनेक प्रकारे पुन्हा मांडू शकतो. यावेळी मी अधिक संक्षिप्त स्वरूपात हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. उपचार करू शकणाऱ्या लोकांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमच्यासारखे लोक, ज्यांच्यामध्ये एकाच्या नियमाचे ज्ञान इतरांना देण्याकडे एक उपजत कल असतो. असे लोक उपचार करू शकतात, पण ते तसे करत नाहीत. आणि दुसरे म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे तेच ज्ञान असते, पण ज्यांच्या मन, शरीर किंवा आत्म्यामध्ये एकाच्या नियमाकडे जाणारा कोणताही स्पष्ट किंवा जाणीवपूर्वक कल दिसून येत नाही. तरीही आणि असे असूनही त्यांचे त्याच उपचाराच्या क्षमतेपर्यंत पोहोचणारा एक मार्ग खुला केलेला असतो. याचा मुख्य मुद्दा हा आहे, की असे काही लोक अस्तित्वात आहेत, जे आपण असे म्हणूया, की कोणतेही योग्य प्रशिक्षण नसतानाही उपचार करण्याचे कार्य करतात. या संदर्भातील आणखी एक रंजक बाब म्हणजे ज्या लोकांचे प्रत्यक्ष जीवन आणि ज्यांचे कार्य यांच्यात सुसंवाद नसतो, त्यांना बुद्धिमान अनंतताची ऊर्जा ग्रहण करताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
परिणामी त्यांच्यामध्ये अशी काही विकृती निर्माण होऊ शकते ज्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात विसंवाद निर्माण होतो आणि कदाचित त्यांना आपले हे उपचार कार्य पूर्णपणे थांबवणेही भाग पडू शकते. म्हणूनच पहिल्या प्रकारातील लोक जे सेवा करण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांची विचार, शब्द, कृती या तिन्ही स्तरांवर प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे, तेच लोक उपचार क्षेत्रातील सेवेकडे असलेला कल किंवा विकृती सहजपणे टिकवून ठेवण्यास समर्थ ठरतील. म्हणजे इथे राला म्हणायचे आहे की उपचार करू शकणाऱ्या लोकांचे दोन प्रकार आहेत. तुमच्यासारखे लोक ज्यांच्यामध्ये एकाच्या नियमांचे ज्ञान इतरांना देण्याकडे उपजत कल असतो, ते उपचार करू शकतात पण करत नाही. आणि दुसरे लोक ज्यांच्याकडे तेच ज्ञान असते पण ते एकाच्या नियमांचे पालन करण्याचे कल त्यांच्यामध्ये नसते, तरी ते उपचार करण्यासाठी मार्गस्थ असतात. म्हणजे काही लोक प्रशिक्षण नसताना उपचाराचे कार्य करीत असतात. या संदर्भातील एक अजून बाब म्हणजे त्या लोकांचे प्रत्यक्ष जीवन आणि त्यांचे कार्य यांच्यात ताळमेळ नसतो. अशा लोकांना बुद्धिमान अनंतवादाची ऊर्जा घेताना अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात विसंवाद निर्माण होऊ शकतो आणि होतो पण. त्यामुळे त्यांचे उपचार करण्याचे कार्यही बंद पडू शकते. म्हणूनच पहिल्या प्रकारातील लोक जे सेवा करण्यात उत्सुक आहेत आणि ज्यांचे विचार, शब्द, कृती या तिन्ही स्तरांवर प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे, असेच लोक उपचारक बनून सेवेचे हे कार्य सांभाळू शकतात. आता डॉन विचारतो आहे, मग तुम्ही आम्हाला उपचार पद्धतीचे प्रशिक्षण देऊ शकाल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे, हे शक्य आहे. रा म्हणत आहे की हो, आम्ही आम्ही देऊ शकू, हे शक्य आहे. त्यावर डॉन विचारत आहे, तुम्ही आम्हाला प्रशिक्षण द्याल का? त्यावर रा म्हणत आहेत, आम्ही नक्कीच देऊ. त्यावर आता डॉन विचारतोय, या प्रक्रियेला किती वेळ लागेल? आणि या प्रक्रियेला किती वेळ वेळ लागेल याची मला काहीच कल्पना नाही, की बहुधा त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल की नाही हेही मला माहीत नाही. आवश्यक असलेल्या या कार्यक्रमाचा एक संक्षिप्त आराखडा तुम्ही मला देऊ शकाल का? या टप्प्यावर कोणते प्रश्न विचारावेत याबद्दल मला काहीच ज्ञान नाही. हा प्रश्न विचारणे संयुक्तिक ठरेल या आशेनेच मी तो विचारत आहे. म्हणजे डॉन इथे विचारतोय की या प्रक्रियेला किती वेळ लागेल किंवा तुम्ही काही सांगू शकाल का? याबद्दल मला माहिती नाही, पण प्रशिक्षणाचा एक संक्षिप्त आराखडा म्हणजे सिनॉप्सिस म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकणार का? म्हणजे कोणते प्रश्न विचारावेत याबद्दल. तर रा म्हणत आहे, मी रा आहे. आम्ही तुमच्या माहितीच्या विनंतीचा विचार करत आहोत. कारण जसे तुम्ही नमूद केलेच आहे, असे अनेक कंपनशील ध्वनी समूह अस्तित्वात आहेत, ज्यांचा वापर उपचारकाला प्रशिक्षित करण्यासाठी क्रमाने केला जाऊ शकतो. हा संक्षिप्त आराखडा सादर करणे अत्यंत उचित ठरेल, जेणेकरून या प्रक्रियेमध्ये नक्की कशाचा समावेश आहे हे तुम्हाला समजून घेता येईल. सर्वप्रथम मनाला स्वतःची ओळख पटणे आवश्यक आहे. उपचार कार्यातील हा कदाचित सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भाग आहे. जर मनाला स्वतःची ओळख पटली तर त्यातील सर्वात महत्वाचा पैलू उपचार घडला आहे, कारण चेतना हे एकत्वाच्या नियमाचे एक सूक्ष्म रूप आहे. दुसरा भाग हा देह समुच्चयाच्या म्हणजे बॉडी कॉम्प्लेक्सेस शिस्तींशी संबंधित आहे. यावेळी तुमच्या ग्रहावर पोहोचणाऱ्या ऊर्जा प्रवाहांचा
प्रवाहांच्या संदर्भात या समज आणि शिस्तींचा संबंध शरीराच्या नैसर्गिक कार्यांचा वापर करताना प्रेम आणि ज्ञान यांच्यातील समतोल राखण्याशी आहे. तिसरा भाग हा आध्यात्मिक आहे आणि या क्षेत्रात पहिली दोन क्षेत्रे ही बुद्धिमान अनंतताशी संपर्क साधण्याच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेली असतात. तर इथे रा म्हणत आहे, इथे रा म्हणत आहे, कंपनशील ध्वनी समूह म्हणजे भाषेचा वापर क्रमाने करून एखाद्या उपचारकाला प्रशिक्षित करता येते. संक्षिप्त आराखडा म्हणजे सिनॉप्सिस सादर करणे अत्यंत योग्य सुरुवात ठरू शकते, ज्यामुळे या प्रक्रियेबद्दल तुम्ही नीट समजून घेऊ शकता. सगळ्यात आधी मनाला स्वतःची ओळख करणे गरजेचे आहे, म्हणजे स्वतःला जाणून घेणे, ओळखणे. कारण चेतना हे एकत्वाच्या नियमाचे एक सूक्ष्म रूप आहे. दुसरा भाग हा शरीराची शिस्तीशी आहे. यावेळी ऊर्जा प्रवाह ग्रहांवर जे पोहोचत आहेत, या शिस्त आणि समजदारी यांचा समूह शरीराच्या नैसर्गिक कार्याचा वापर करून प्रेम आणि ज्ञान यांचा बॅलन्स करणे आहे. तिसरा विभाग म्हणजे आध्यात्मिक आहे. यात पहिले दोन विभाग बुद्धिमान अनंतताशी संपर्क करण्यासाठी एकमेकांशी जोडलेले जातात. आता डॉन विचारतोय, मला वाटले की पहिल्या टप्प्याची पूर्णता कशी करावी याबद्दल मला काहीशी कल्पना आहे. किमान या पूर्ततेबद्दलची एक पुसटशी कल्पना तरी नक्कीच आहे. तुम्ही या टप्प्यांचे अधिक सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकाल का? इतर दोन टप्प्यांशी मात्र माझा अजिबात परिचय नाही. म्हणजे इथे डॉन म्हणत आहेत, माझी म्हणजे पहिली टप्प्याची माहिती आणि थोडी मला कल्पना आहे, पण इतर टप्प्यांबद्दल मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे थोडे स्पष्टीकरण द्या. तर रा म्हणतात, मी रा आहे. शरीराची कल्पना करा. शरीराच्या अधिक स्थूल पैलूंची कल्पना करा. तिथून पुढे जात शरीराला ऊर्जा पुरवणाऱ्या आणि शरीराचे कार्य चालवणाऱ्या ऊर्जा वाहिन्यांच्या अत्यंत सूक्ष्म ज्ञानापर्यंत पोहोचा. हे समजून घ्या की शरीराच्या सर्व नैसर्गिक कार्यामध्ये स्थूल ते सूक्ष्म असे सर्व पैलू समावलेले असतात आणि या कार्यांचे रूपांतर अशा एका अवस्थेत करता येते जिला तुम्ही पवित्र विधी असे संबोधू शकाल. हे दुसऱ्या क्षेत्राचे एक संक्षिप्त विवेचन आहे. तिसऱ्या क्षेत्राबद्दल बोलायचे तर तुम्हाला शक्य झाल्यास चुंबकाच्या कार्याची कल्पना करा. चुंबकाला दोन ध्रुव असतात. एक ध्रुव वरच्या दिशेने झेपावतं तर दुसऱ्या खालच्या दिशेने जातो. आत्म्याचे कार्य हेच असते की मन आणि शरीर यांच्या ऊर्जेची वरच्या दिशेने झेपावणारी ओढ आणि बुद्धिमान अनंतताकडून खाली झिरपणारा म्हणजे येणारा ऊर्जा प्रवाह या दोघांचा परस्पर मेळ घालणे हे तिसऱ्या क्षेत्राचे एक संक्षिप्त स्पष्टीकरण आहे. तर इथे रा म्हणत आहे, तुम्ही तुमच्या शरीराची कल्पना करा. जिथे स्थूल पैलूंची कल्पना करता, म्हणजे शरीराला ऊर्जा पुरवणाऱ्या आणि कार्य चालवणाऱ्या ऊर्जा वाहिन्यांचा म्हणजे एनर्जी पाथवेज जे आहे, अत्यंत सूक्ष्म या ज्ञानापर्यंत पोहोचवा. हे समजून घ्या की शरीराच्या कार्यामध्ये स्थूल ते सूक्ष्म असे सर्व पैलू सामावलेले आहेत आणि त्या कार्याचे रूपांतर एका पवित्र विधीमध्ये करता येते. हे दुसऱ्या क्षेत्राचे संक्षिप्त म्हणजे ब्रीफ उदाहरण आहे. तिसऱ्या क्षेत्राचे उदाहरण म्हणजे चुंबकाच्या कार्याची कल्पना करा. म्हणजे मॅग्नेटची कल्पना करा. जसे मॅग्नेटला दोन पोल्स असतात, एक वरच्या दिशेने तर दुसरा खालच्या दिशेने. त्याचप्रमाणे आत्म्याचेही कार्य असते की मन आणि शरीर यांची वरच्या दिशेने येणारी जी ऊर्जा असते, बुद्धिमान अनंतताकडून येणारी इंटेलिजंट इन्फिनिटी करून जी
खालच्या दिशेने म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटीची जी एनर्जी आहे ती खालच्या दिशेला येत असते आणि आपले जे मन शरीर यांची जी ऊर्जा आहे ती वरच्या दिशेला जात असते. तर यांचा इथे मेळ होतो. आता नंतरचा प्रश्न बघूया. मग या प्रशिक्षण कार्यामध्ये प्रत्यक्ष करावयाच्या काही विशिष्ट गोष्टी किंवा काही विशिष्ट सूचना आणि व्यायाम यांचा समावेश असेल का? इथे डॉन विचारत आहे, की मग यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी किंवा सूचना किंवा व्यायाम करावे लागणार का? त्यावर राचं उत्तर आहे, मी मी रा आहे. यावेळी आम्ही तुमच्या मानवी समाजात देहधारी स्वरूपात उपस्थित नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ मार्गदर्शन करू इ करू शकतो आणि विशिष्ट गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु प्रत्यक्ष उदाहरण देऊन तुम्हाला कृती करून दाखवू शकत नाही. ही आमच्यासाठी एक मर्यादा आहे. तथापि आम्ही सादर करीत असलेल्या या शिकणे-शिकवणे प्रक्रियेदरम्यान मन, शरीर आणि आत्मा यांच्याशी संबंधित काहीशे विशिष्ट स्वरूपाचे व्यायाम नक्कीच समाविष्ट असतील. पुन्हा एकदा हे अधोरेखित करणे आवश्यक आहे, की उपचार ही एकत्वाच्या नियमांची केवळ एक विकृती किंवा एक विशिष्ट पैलूच आहे. या नियमाचे अविकृत आकलन करण्यासाठी बरे होण्याची किंवा खरे तर कोणतेही प्रकटीकरण दाखवण्याची आवश्यकता नाही. तर केवळ आ आकलनाच्या शिस्तीचा सराव कारण पुरेसे आहे. तर इथे म्हणत आहे, प्रत्यक्ष आम्ही हे करून दाखवू शकत नाही, कारण की आम्ही तुमच्यामध्ये फिजिकल फॉर्ममध्ये तिथे नाही आहोत. त्यामुळे ते प्रत्यक्ष काही करून दाखवू शकणार नाही. केवळ मार्गदर्शनच करू शकतो. आणि ते मार्गदर्शन करू शकतात आणि सुचवू शकतात. यामध्ये काही व्यायाम देखील आहेत. म्हणजे मन, शरीर, आत्मा यांच्याशी संबंधित ते व्यायाम आहेत. उपचार आहेत, एकत्वाच्या नियमाचे एक काही वेगळे असे काही म्हणजे एकत्वाच्या नियमाशीच अ, पैलू आपण म्हणजे विशिष्ट पैलूंशी संबंधित राहू शकतो आणि बरे होण्यासाठी तुम्हाला काही मॅनिफेस्टेशन म्हणजे काही प्रकटीकरण अ, करून दाखवायची आवश्यकता नाही. तर शिस्तीचा सराव आवश्यक आहे आणि पुरेसाही आहे. मग डॉन विचारत आहे, आम्ही विनंती करतो, की या सत्राच्या शेवटी आणखी 1 किंवा 2 प्रश्न विचारावे. माझे मुख्य उद्दिष्ट एकत्वाच्या नियमाबद्दल अधिक जाणून घेणे आहे आणि बरे करण्याची तंत्रे शोधणे खूप उपयुक्त ठरेल. मला तुमच्या स्वतंत्र इच्छेच्या संदर्भातील समस्येची जाणीव आहे. तुम्ही तुम्ही सूचना देऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला विचारतो, की तुम्ही मला एकत्वाचा नियम आणि बरे करण्याचे नियम सांगू शकाल का? म्हणजे इथे डॉन विचारत आहेत, की स्वतंत्र इच्छेमुळे तुम्ही सूचना देऊ शकत नाही, पण आम्हाला एकत्वाचा नियम आणि बरे होण्याचे नियम सांगू शकाल का? यावर म्हणत आहे, मी आहे. एकत्वाचा नियम जरी नावाच्या मर्यादांच्या पलीकडे असला, जसे तुम्ही कंपनात्मक ध्वनी संकुल म्हणता, तरी त्याचे अंदाजे वर्णन असे करता येईल, की सर्व गोष्टी एक आहेत. कोणतीही ध्रुवीयता नाही. बरोबर किंवा चूक नाही. विसंवाद नाही, तर केवळ एकरूपता आहे. सर्व एक आहे आणि ती एक म्हणजे प्रेम प्रकाश, प्रकाश प्रेम, अनंत निर्माता. एकत्वाच्या नियमातील एक अदीम विकृती म्हणजे उपचाराची विकृती होय. उपचार तेव्हा होतो जेव्हा मन, शरीर, आत्मा यांचे संकुल स्वतःच्या अंतर्मनात एकत्वाच्या नियमाची जाणीव करून घेते. म्हणजेच कोणती विसंगती नाही, कोणती अपूर्णता नाही, ती सर्व काही परिपूर्ण, समग्र आणि निर्दोष आहे. अशा प्रकारे यमन, शरीर, आत्मा संकुलातील बुद्धिमान अनंतता, शरीर, मन किंवा सम अ, आत्म्याच्या भ्रमाला एकत्वाच्या नियमाशी सुसंगत अशा स्वरूपात पूर्ण रचित करते. उपचारक या पूर्णपणे वैयक्तिक प्रक्रियेसाठी ऊर्जा दाता किंवा उत्प्रेरक म्हणून कार्य करतो.
एक गोष्ट जी कदाचित मनोरंजक असेल ती म्हणजे शिकण्याची इच्छा बाळगणाऱ्या उपचारकाने ज्या इच्छेची स्वीकृतीची जबाबदारी म्हणून समजल्या जाणाऱ्या विकृतीला स्वीकारले पाहिजे आणि अशा प्रकारे उपचारही झाला पाहिजे. हा एक सन्मान आहे, कर्तव्य आहे, ज्याचा विचार इच्छा व्यक्त करण्यापूर्वी स्वेच्छेने काळजीपूर्वक केला पाहिजे. इथे राम म्हणत आहेत, एकत्वाचा नियम म्हणजे कोणतीही ध्रुवीकरण नाहीये. सगळं काही एकच आहे. बरोबर नाही की काही चूकही नाहीये. विसंवाद नाहीये तिथे. केवळ एकरूपता आहे. आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये प्रेम प्रकाश, प्रकाश प्रेम, अनंत निर्मात्याचं प्रेम बघा यामध्ये. एकत्वाच्या नियमातील एकत्वाच्या नियमाबद्दल हे एक अधोरेखित सत्य आहे. एकत्वाच्या नियमातील एक आदिम विकृती म्हणजे उपचाराची विकृती. उपचार जेव्हा होतो तेव्हा मन, शरीर, आत्मा यांचे संकुल स्वतःच्या अंतर्मन एकत्वाच्या नियमाची जाणीव करून घेते. इथे राम म्हणत आहेत की जेव्हा उपचार होतो, उपचार तेव्हाच होतो जेव्हा मन, शरीर, आत्मा यांचे संकुल स्वतःच्या अंतर्मनात एकत्वाच्या नियमांची जाणीव करून घेते. आणि काहीही चूक नाही किंवा अचूक नाही. सगळं काही एकच आहे. सगळं परिपूर्ण आहे. म्हणजे सगळं कंप्लीट आहे. कंप्लीटनेस आहे त्यामध्ये. याची जाणीव होणे. मन, शरीर, आत्मा यातील बुद्धिमान अनंतता ही एकत्वाच्या नियमाशी स्वतःला सुसंगत करून घेते. उपचारक हा ऊर्जा देणारा म्हणून कार्य करतो. आणि इथे मनोरंजक गोष्ट म्हणजे उपचारकर्त्याने स्वतःच्या इच्छेची म्हणजे स्वीकृतीची ही जबाबदारी आहे आणि ही त्याने समजून घेतली पाहिजे. आणि ही जे उपचार करणे आहे ही एक सन्मानाची आणि कर्तव्याची गोष्ट आहे. जिला उपचारकर्त्यांनी काळजीपूर्वक स्वेच्छेने स्वीकारली पाहिजे. तर आता डॉन विचारतोय, मी असे गृहीत धरतो की आपण उद्या पुढे चालू ठेवू. यावर रा म्हणत आहेत, मी रा आहे. तुमचा अंदाज बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की एखादा विशिष्ट प्रश्न आवश्यक आहे, या साधनाचे संगोपन साधारणपणे एवढ्या कालावधीच्या कामाने सर्वोत्तम ठरते. इथे ते कारलाबद्दल बोलत आहेत, की जेव्हापर्यंत तुम्हाला एखादे आवश्यक प्रश्न सुचत नाही, म्हणजे नेसेसरी नाही वाटत, तेव्हापर्यंत हे जे साधन आहे, याला एवढ्या वेळेपुरते आपण ह्या साधन म्हणजे कारलाकडून एवढ्या वेळेपुरते आपण काम करून घेऊ शकतो. प्रश्न आता डॉन विचारतोय, एक छोटा प्रश्न. हे माध्यम म्हणजे इन्स्ट्रुमेंट दिवसाला अशा 2 सत्रांसाठी सक्षम आहे का? की आपण एका सत्रावर कायम राहावे? म्हणजे इथे डॉन विचारतोय, की हे जे माध्यम आहे म्हणजे ही कारला आहे, ही दिवसातून 2दा सत्र करू शकेल का? तिच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का? की एकच सत्र आपण करूया. यावर रा म्हणतात, "मी रा आहे. हे माध्यम दिवसाला 2 सत्रांसाठी सक्षम आहे. तथापि तिने आपल्या शारीरिक रचनेला बळकट ठेवण्यासाठी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित केले जाणे आवश्यक आहे. हे सेवन तिच्या नेहमीच्या आहारापेक्षा प्रमाणापेक्षा थोडे अधिक असावे. याचे कारण असे की संवाद साधण्यासाठी आम्ही ज्या भौतिक ऊर्जेचा वापर करतो, त्यामुळे हे अतिरिक्त सेवन गरजेचे ठरते. शिवाय या माध्यमाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तिच्याकडून अतिकार्य होणार नाही. कारण ही क्रिया शारीरिक पातळीवर अत्यंत कष्टाचे काम करण्याइतकीच करण्याइतकीच श्रमदायी असते. जर या सूचनांचा गांभीर्याने विचार केला गेला, तर 2 सत्रे घेणे शक्य होईल. या माध्यमाची शक्ती क्षीण व्हावी अशी आमची मुळीच इच्छा नाही. तर इथे डॉन म्हणत आहे, सॉरी इथे रा म्हणत आहे, की हे जे माध्यम आहे कारला, हे 2 सत्रांसाठी सक्षम आहे. म्हणजे ते दिवसातून 2दा चॅनलिंग म्हणजे अ, करू शकते. पण तिने थोडे अन्न सेवन जास्त करावे. त्यामुळे काय होईल भौतिक ऊर्जा हे
रा वापरतात त्यासाठी थोडे अन्न जास्त प्रमाणात तिने ग्रहण करावे आणि तिने अति कार्य करू नये. कारण ही जी चॅनलिंग आहे, जी क्रिया आहे यासाठी तिला जास्त बळ लागतो आणि ही देखील तेवढीच कष्टदायी आहे, असं राचं म्हणणं आहे. आता डॉन म्हणतो, धन्यवाद रा. रा म्हणतात, मी रा आहे. मी तुम्हाला त्या एकमेव अनंत बुद्धिमत्तेच्या प्रेमात आणि प्रकाशात सोडून जातो. तीच या विश्वाची निर्माती, जीच या विश्वाची निर्माती आहे, त्या एकाच या सामर्थ्यात आणि शांततेत आनंदित होत तुम्ही पुढे मार्गक्रमण करा. आदुने जेव्हा कारलाचं शरीर सोडून जातात, तेव्हा ते आदुने म्हणतात. जसे आपण एक दुसऱ्यांना बाय बाय करतो, टाटा करतो, तसे ते आदुनाय म्हणतात. तर हे सत्र इथेच संपलेलं आहे. धन्यवाद.